नमस्कार शेतकरी मित्र मैत्रिणींनो, डिजिटल शेतीशाळेच्या तिसऱ्या सत्रात तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जीवामृत कसे तयार करावे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर करूया सुरुवात। मित्रांनो, माती ही खूपच चमत्कारिक गोष्ट आहे। माती, जिला आपण काळी आई म्हणतो, तिच्या अंगाखांद्यावर असंख्य सूक्ष्मजीव सदैव बागडत असतात। ज्याप्रमाणे पाण्यात अनेक माशांचं जग वसलेलं असतं, त्याचप्रमाणे मातीत या असंख्य सूक्ष्मजीवाचं हे जीव साध्या डोळ्याने दिसत नाहीत, परंतु त्यांच्या जीवनचक्रातून मातीत अनेक घडामोडी सतत घडत असतात। या घडामोडी मातीला सशक्त बनवत असतात। या सूक्ष्मजीवामुळे खऱ्या अर्थाने माती जिवंत होत असते। ती एक निर्जीव वस्तू न राहता सजीव होत असते आणि अशा सजीव मातीचा पिकांना प्रचंड फायदा होतो। अशा मातीतूनच पिकांना विविध अन्नद्रव्य उपलब्ध होत असतात। म्हणून शेतातल्या मातीत सूक्ष्मजीवांचं प्रमाण जितके जास्त तितकं पिकांना ते फायदेशीर ठरतं। आता आपल्या शेतातील या सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढावं म्हणून आपण काय करू शकतो का? नक्कीच। यावर करता येण्यासारखा एक उपाय म्हणजे जीवामृताचा वापर। आता हे जीवामृत म्हणजे नक्की काय हे काही वेगळं सांगायला नको, हे सगळं तुम्हाला माहीतच आहे। थोडक्यात जीवामृत म्हणजे जीवरूपी अमृत। घरगुती वस्तू वापरून घरच्या घरी सहज तयार करता येणाऱ्या या जीवामृतात अनेक सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर असतात। जीवामृत जमिनीला दिल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण झपाट्याने वाढते। तुम्ही म्हणाल की हे सूक्ष्मजीव नक्की काय करतात? जमिनीतील विविध अन्नद्रव्य पिकांना हव्या त्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात। पिकांना याचा खूप फायदा होतो आणि उत्पादनातही भरघोस वाढ होते। आता हे एवढे कमालीचे जीवामृत घरच्या घरी कसे तयार करावे, चला पाहूया। प्रथम लक्षात घ्या, एका हंगामात जीवामृताचा वापर हा 2 वेळा केल्यास त्याचा पुरेपूर फायदा होतो। 1 एकर क्षेत्रासाठी एका वेळेला साधारण 200 लिटर जीवामृत पुरेसं असतं। परंतु संपूर्ण हंगामासाठी लागणारे जीवामृत एकदाच बनवून ठेवून चालत नाही। जेव्हा जीवामृताचा वापर करायचा असेल त्या वेळेला जीवामृत मस्त फ्रेश तयार करूनच त्याचा वापर करावा। चला तर आता 1 एकर क्षेत्रासाठी एका वेळेला लागणारे 200 लिटर जीवामृत बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया। जीवामृत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 200 लिटर क्षमतेचा एक बॅरल, 170 लिटर पाणी, 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो द्विदल धान्याचे पीठ। यामध्ये चना, मूग यासारख्या धान्याचा वापर करता येईल। यानंतर 5 फूट लांबीची काठी, 1 घमेलं व 1 बादली आणि शेवटी 1 किलो माती। हो, पण ही माती वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालची किंवा वनातली असेल तर उत्तम। आता हीच माती का? त्याचं काय ना की वड, पिंपळ यासारख्या झाडाखाली तसेच वनात पालापाचोळा तसेच वनस्पतींचे अवशेष हे मोठ्या प्रमाणावर असतात। इथं भरपूर सावली असते, त्यामुळे इथल्या मातीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या ही जास्त असते। त्यांची जणू एक वस्तुस्थिती तयार झालेली असते। म्हणून शक्यतोवर वडाच्या, पिंपळाच्या झाडाखालच्या किंवा वनातल्या मातीला प्राधान्य द्यावं। मित्रांनो, हे सर्व साहित्य तुम्हाला गाव शिवारात सहज उपलब्ध होईल। लक्षात घ्या, साहित्याचे सांगितलेले हे प्रमाण 1 एकर क्षेत्रासाठी एका वेळेला लागणाऱ्या 200 लिटर जीवामृतासाठीचे आहे।
तुमचे क्षेत्र जास्त असेल तर जीवामृतही जास्त लागेल. यावेळी साहित्याचं प्रमाण तुम्ही त्या पटीने बदलू शकता. चला आता जीवामृत तयार करण्याची प्रत्यक्ष कृती जाणून घेऊ. जीवामृत हे नेहमी सावलीच्या जागीच तयार करावे. म्हणून प्रथम एक सावलीची जागा निवडून घ्या. आता एक मोठा बॅरल घेऊन या जागेवर ठेवा. सुरुवातीला बॅरलमध्ये 170 लिटर पाणी भरून घ्या. त्यानंतर एका बादलीत साधारण 3 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 2 किलो गूळ विरघळून घ्या आणि गुळाचे द्रावण बॅरलमध्ये ओतून घ्या. त्यानंतर बादलीत 3 लिटर पाणी पुन्हा घेऊन त्यामध्ये द्विदल धान्याचे पीठ चांगलं मिसळून घ्या आणि ते मिश्रण बॅरलमध्ये ओतून घ्या. पुन्हा एकदा बादलीत 3 लिटर पाणी घेऊन त्यात 1 किलो माती मिक्स करा आणि हे द्रावणही पुन्हा बॅरलमध्ये ओतून घ्या. यानंतर 10 लिटर गोमूत्र बॅरलमध्ये ओतून घ्या व शेवटी घमेल्यात 10 किलो शेण टाकून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घेऊन शेणाची स्लरी तयार करा. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, शेणात खडे, कचरा, पालापाचोळा असल्यास तो बाहेर काढून टाका व त्यानंतरच त्याची स्लरी तयार करा. ही स्लरी यानंतर बॅरलमध्ये टाकून घ्या. हे सर्व पदार्थ बॅरलमध्ये टाकून झाल्यावर काठीच्या साहाय्याने सर्व द्रावण चांगले हलवून घ्या आणि हे द्रावण हलवताना घड्याळाच्या दिशेने काही वेळ हलवा आणि त्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काठीने हे चांगलं हलवून घ्या. त्यानंतर बॅरलचे झाकण लावून घ्या. बॅरलला जर झाकण नसेल तर त्यावर गोनपट दाखवल्याप्रमाणे नीट झाकून ठेवा. आता हे मिश्रण आपल्याला पुढचे 5 ते 7 दिवस असंच ठेवायचं आहे. या 5 ते 7 दिवसामध्ये दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हे मिश्रण काठीने ढवळून घ्यावे. आधी सांगितल्याप्रमाणे मिश्रण ढवळताना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने काही वेळ ढवळा व त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने काही वेळ ते ढवळून घ्या. मित्रांनो, मिश्रण वेळोवेळी ढवळल्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या झपाट्याने वाढायला मदत होते. म्हणून मिश्रण दिवसातून 3 वेळा नक्की ढवळावे. आता पहिल्या 1-2 दिवसात तुम्ही पाहाल की मिश्रणाला खूप फेस येत आहे. हा फेस पाहून घाबरून जाऊ नका. असा फेस आला की समजावं काहीच गडबड नाहीये. जीवामृत तयार होण्याची प्रक्रिया अगदी सुरळीत सुरू आहे. पुढील काही दिवसामध्ये या फेसाचं प्रमाण हळूहळू कमी होत जाईल आणि साधारण 5 ते 7 दिवसानंतर या मिश्रणाला आंबल्याचा वास येईल. याचाच अर्थ बॅरलमध्ये उत्कृष्ट असं जीवामृत तयार झालेलं आहे. बस झालं. तर मित्रांनो, जीवामृत तयार करणे आहे की नाही अगदी सोपं. मित्रांनो, जीवामृत तयार करायला खर्चही फार होत नाही. इथे लक्षात घ्या, बरेचसे आपले प्रगतशील शेतकरी जीवामृत हे घरच्या घरी तयार करून त्याचा आपल्या शेतात योग्य वापर करतात. त्यामुळे त्यांच्या शेतातील माती सकस व्हायला मदत होते आणि पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादनातही वाढ होते. मित्रमैत्रिणींनो, आपल्यापैकी बरेच शेतकरी जमिनीला शेणखत घालतात. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखत हे खूपच महत्त्वाचं असतं. पण आपण पाहतोय दिवसेंदिवस जनावरांची संख्या ही कमी होत चाललेली आहे. त्यामुळे शेणखताची उपलब्धताही कमी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जीवामृताचे महत्त्व आणखीनच वाढते. कारण जीवामृत तयार करायला फारसं शेण लागत नाही. दुसरं म्हणजे शेणखत जर अर्धवट कुजलेलं असेल तर ते पिकांना उपलब्ध व्हायला साधारण 1.5 ते 2 महिने लागतात. परंतु जीवामृत अगदी 3 ते 4 दिवसातच पिकांना उपलब्ध होतं. म्हणून शेणखताच्या जोडीला जीवामृताचाही वापर हा खूपच महत्त्वाचा ठरतो. आता मित्रांनो, ज्याच्या नावातच अमृत आहे त्याचे फायदे वेगळे सांगायला नको. पण तरीसुद्धा जीवामृतामुळे नक्की काय फायदे होतात ते पुन्हा एकदा पाहूया. जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ व्हायला मदत होते.
जमिनीतील पोषक अन्नद्रव्य पिकांना हव्या त्या स्वरूपात उपलब्ध व्हायला मदत होते. जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादनातही वाढ होते. चला, जीवामृत कसे तयार करावे हे तर आपण पाहिलं. आता हे नक्की कसे आणि कधी वापरावे, काळजी नसावी, याबाबतची सर्व माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ नंबर 9 मध्ये सविस्तर सांगणार आहोत. म्हणून पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते पाहूया. पीक जोमदार येण्यासाठी मातीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढवणं गरजेचं असतं हे आपण पाहिलं. याचबरोबर जीवामृत घरच्या घरी कसे तयार करावे याची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती घेतली आणि शेवटी जीवामृताचे फायदेही जाणून घेतले. चला तर पुन्हा भेटूया डिजिटल शेतीशाळेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही घरच्या घरी जीवामृत तयार करायच्या कामाला लागा. आणि हो, या कामाचं टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका.